कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळा, तुझी आजी म्हणते ते बरोबर आहे। मला गेलं पाहिजे लवकरात लवकर आपल्या घरी। तुझ्या बाबांशी कधी बोलेन असं झालंय मला। तसं आमच्यात छोटंसंच भांडण झालंय, पण ते मिटेल लवकरच। मग मी तुझ्याबद्दल सांगेन त्यांना, खूप खुश होतील ते। आणि मला त्यांना खुश बघायचंय, आनंदी बघायचंय। बास झालं आता हे सगळं। अगं अक्षरा, काय करतेस तू? ठेव ते ठेव। हं? अगं काम वगैरे कशाला करत बसलीयस? आराम कर अक्षू, व्यायाम कर। अगं आई, एवढं काही नाही, आवरावरी करतेय। तेच नको करूस, तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे जरा। बरं मला सांग, ते तू ऑनलाईन योगा क्लास लावणार होतीस, त्याचं काय झालं? मी चौकशी केली आहे, आता 1-2 दिवसात करेन जॉईन। अक्षरा, मला काय वाटतं ना, तू ऑनलाईन क्लास लावण्यापेक्षा इथे जवळपास कुठेतरी योगाचा क्लास आहे का बघ ना, म्हणजे तेवढंच तुझं चालणं होईल का त्यानिमित्त। हो ग, जवळपास मिळाला तर मी जाईन नक्की, तू नको काळजी करूस। हा, नाही नाही, जायलाच हवंय तुला। आता रेग्युलर वॉक झाला पाहिजे। हा अक्षरा, जा जा, तू तू आता वॉकला जा। अगं आत्ता? हो, नको नको, आत्ता नको, आपल्याला स्वयंपाकाचं पण बघायचं। मी भाजी टाकू का पटकन आणि वरणही करायचं? नाही 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 नाही, स्वयंपाक भाजी काम काही करायचं नाही, ते सगळं मी बघते। अक्षू, तू वॉकला जा। काय म्हणतेय मी, मोठ्या मास्तरीणबाईची ऑर्डर आहे, चल जा। काय ग अक्षरा, अशी का बघतेस माझ्याकडे? अधिपती म्हणायचे ना तुला, मोठ्या मास्तरीणबाई? तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते। हा, मोठ्या मास्तरीणबाई चहा नको आता। तोंडात आलं माझ्या ते सहज। त्यांचं असंच आहे, त्यांची कुठली गोष्ट आपण विसरू शकत नाही। जाऊ दे, मी बाहेर जाते जरा। काही आणायचंय का बाहेरून? नाही नाही नाही, बाबांनी सकाळी सगळं सामान आणून दिलंय मला। तू छान वॉकला जा, मस्त मोकळ्या हवेत फिर। आलेच। देवा, माझ्या मुलीच्या आयुष्यातलं सुख तिला परत मिळवून दे, एवढंच मागणं मागते तुझ्याकडे। ए, आता तू लावलीस काय तंत्री? बघण्यासारखं आपलं काहीतरी ध्यान लावून बसलाय। काय विचार करलायस? कुठे काय? सांग की, काय विचार करलायस आता? काही नाही, आपलं हेच जरा विचार करत होतो। काही विचार करू नका तुम्ही लई। मी तेच सांगतोय तुम्हाला, सगळं सॉल्व्ह करू म्हणलं ना। एक काम करा, तुम्ही दोघं जरा मस्त कुठेतरी फिरायला जावा। सारखं आपलं काम काम काम। हा बघा तर, हा तर सध्या रंकाळ्याला चल म्हटलं तरी येत नाही। हे तुझा जगून काय फायदा नाही मर्दा। वंक्या रंकाळा मर्दा, एवढं फर्स्ट क्लास डेस्टिनेशन मास्तर महिना तर एवढा आवडते का नाही? रंकाळ्यावरची भेळ म्हणजे आगा, लई दिवस झाले ते मास्तर माहिती घेऊन जातो आता मी भेळ, म्हणजे गेलो असतो। मीच विसरतोय 10 वेळा मास्तरीन बाई। असं वाटतं की हाय तिथंच, आता शाळेत गेल्या संध्याकाळी परत येतील आणि त्यासनी घेऊन आम्ही आपलं जाऊ फिरायला कुठेतरी, असं वाटतंय। विसरतोय मी सारखं सारखं। आता काय, घरला गेल्यावर घर भाकास पडलेलं असते, सगळे एकदम अंगावर येते, घर खायला उठल्यावर होते। पण आम्ही जायचो, मास्तरीन बाई होते तेव्हा जायचो। जुने दिवस तुम्ही परत आणू शकता भाऊजी, वहिनींना घेऊन जा परत घरी। असू दे, जाऊ दे। तुम्ही आता तुमच्या इशावर आमच्या इशावर घसरू नका। म्हणजे माझी चूक झाली, मी चुकून मास्तरीन माझं नाव घेतलं। बरं झालं तुम्ही विषय काढला, नाहीतरी मला बोलायचंच होतं तुमच्याशी यावर। काय का वहिनी, खरंच ह्यो विषय नवा। तू आम्हाला मुलाबाळांचा विचार करायला सांगतोयस, मग तू पण सिरियसली घे ना। तुला गोड पर्याय आहे ना। आता सगळ्या गोष्टी अवघड झाल्या रे, जाऊ दे, सोड की। तुम्ही ठरवलं तर सगळं सोपं होईल भाऊजी, फक्त वहिनींना भेटून त्यांच्याशी बोलण्याची गरज आहे। आम्ही आमच्या परीने प्रयत्न केलाच होता की, आता त्यांची बारी। वहिनींनीही प्रयत्न केला होता ना, व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी आल्या होत्या ना तुम्हाला भेटायला। होय, आलते की। एकट्या आल्या असत्या तर सगळे मिटून घरलाच घेऊन जाणार होतो त्यासनी त्यांचा तो मित्र जास्त जवळ आहे ना। अहो भाऊजी, तुम्हाला किती वेळा सांगू, तो फक्त मित्र आहे, तुम्ही नवरा आहात, तुम्हाला फरक कळतोय का? बरं जाऊ दे, सोडा वहिनी। आता मला एक कळले, मी मागं लागून काय होणार नाही आणि मी मागं लागणार बी नाही। त्यासनी यायचं असेल ना, वाटत असेल तर येऊ देत घरला, नाही तर जाऊ दे, बोंबलू दे, मी मागं लागणार नाही।
जाऊ दे, तुम्ही आमचा विचार करू नका. मी तुम्हाला हे सांगतोय, तुम्ही आमचं टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमच्या फॅमिलीचा विचार करा. हा आहे मी. भाऊजींचं एवढं प्रेम आहे वहिनींवर, तरी असं का वागतायत हे? खूप प्रेम आहे ना, म्हणूनच असा वागतोय. मग वहिनींना भेटलं पाहिजे आणि त्यांना घरी घेऊन गेलं पाहिजे ना. योग्य वेळ आली की करेल हे सगळं. तो नाही राहू शकत वहिनींशिवाय. आणि वहिनीही नाही राहू शकत भाऊजींशिवाय. बाबा काय झालं, कसला विचार करताय? तू जे बोललास ना त्याचा. आय एम सॉरी बाबा, पण काही चुकीचं बोललो का मी? नाही रे, चुकीचं नाही, बरोबरच बोललास तू. अरे पटलं मला तुझं बोलणं. आपण जे निर्णय घेतो ना त्याच्यावरच सगळं अवलंबून असतं. अरे अक्षराच्या बाबतीत घाई घेतलेला एक निर्णय पुढे जाऊन तिला इतका त्रास देईल असं कधीच वाटलं नव्हतं रे. बाबा तुम्हाला त्यावेळी जे योग्य वाटलं ना ते तुम्ही केलं. आता प्लीज ह्याचा त्रास करून घेऊ नका. मी एवढा शिक्षक, एवढा शिकलेला, पण अडाण्यासारखा वागलो रे. फार विचार न करता सगळे निर्णय घेऊन मोकळा झालो रे. बाबा तुम्ही प्लीज एवढं मनाला लावून नका घेऊ. अहो माणसाकडून चुका होतातच ना, माझ्याकडूनही झाल्याच ना चुका. अक्षरापेक्षा मी माझ्या इगोला जास्त महत्व दिलं आणि निघून गेलो. शेवटी काय झालं, गमावलंच ना मी तिला. अमेरिकेत गेल्यानंतर तिला खूप पत्रही पाठवली मी, पण एका पॉइंटला जेव्हा पत्राची उत्तरं येणं बंद झालं तेव्हा मला कळलं की किती मोठी चूक केली आहे मी. बाबा खरंच सांगतो, अक्षरा लाखात एक मुलगी आहे. म्हणजे तिच्यासारखी दुसरी कोणीच नाहीये. हुशार, स्मार्ट, समंजस, इतरांना कायम जास्त समजून घेणारी. आणि अशा मुलीला माझ्यामुळे खूप काही सहन करावं लागतंय रे. माझ्या चुकीची शिक्षा अक्षराला भोगायला लागते, याच वाईट वाटतं रे. मी माझ्या हाताने तिला नरकात ढकललंय. बाबा आपण तिला तिथून बाहेर काढूयात, तुम्ही नका काळजी करू. ती शरीराने त्या घरातून बाहेर आली, पण मनाने अजून तिथंच आहे रे. सगळं धरून ठेवलंय ती. बाबा तो तर स्वभाव आहे ना तिचा. कुठलंच नातं असं पटकन नाही तोडू शकत. हा बोला मॅडम. काय बोला? म्हणजे तुम्ही बोललं पाहिजे का नाही? हा तुम्ही तर बोलणंच बंद केलंय. म्हणजे मला कळालं नाही. म्हणजे आम्ही फोन केला नाही तर तुम्ही बी फोन केला नाही. हा इतर वेळी रोकडची गरज असली की बरोबर फोन करता की आम्हाला. सॉरी मॅडम. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.